विश्व शांती बुद्ध विहार स्लॅबचे पूजन सोहळा संपन्न। नमस्कार, मी राम बीडकर। बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ताज्या बातम्या। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा येथील राजू भोंडे गुरुजी यांनी दान दिलेल्या जमिनीवर विश्व शांती बुद्ध विहार निर्माण होत असून 7 वर्षापूर्वी या विहाराचे भूमिपूजन व पायाभरणी झाली आहे। आज दिनांक 1 मार्च 2025 ला या स्लॅबचा पूजन सोहळा अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नीताताई सोनवणे, शरद चोरपगार, श्रीकांत ढमाले, श्रीकांत आपाले, प्रशांत लांडे, भरत दाभाडे, माजी सभापती देवेंद्र पेटकर, ईश्वर गवई, सतीश भोरे, दीक्षा गवई, पूजाजी तेलमोरे, अशोक इंगोले, अनीस खा पठाण, सुरेश इंगळे, विलास बोंडे, नरेंद्र मकेश्वर, PSI राजू वानखेडे, रवींद्र बोंडे, बाबुराव वानखेडे, नितीन बोंडे, पत्रकार मनोज मिळे, भारत दाभाळे, शरद मानकर, कृष्णा बोंडे, रमेश बोंडे, अमोल बोंडे, गजानन बोंडे व जमीन दानदाते विश्व शांती बौद्ध विहार समितीचे सचिव राजू भोंडे गुरुजी व अध्यक्ष सुनील भाऊ सदाशिव व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। काकडा येथील विश्व शांती बुद्ध विहाराला बांधकाम करण्यासाठी धम्म उपासिका नीताताई सोनवणे यांनी 5 लाख रुपये दान दिले। अमरावती येथील दिशा गवई यांनी 1 लाख रुपये लायब्ररी करिता दान दिले। ईश्वर गवई यांनी 5,000 रुपये दान दिले। सतीश भोरे यांनी 45,000 रुपये दान दिले, तर माजी सभापती देवेंद्र पेटकर यांनी 51,000 रुपये दान दिले। नागपूर येथील CS शरद चोरपगार यांनी 30,000 रुपये दान दिले। अनीस खां पठाण यांनी 5,000 रुपये दान दिले। भरत दाभाळे यांनी 5,000 रुपये दान दिले व 50 बाय 12चा हॉल बांधण्यासाठी पूजाजी तेलमोरे यांनी संकल्प केला। अमरावती येथील अशोक इंगोले यांनी 5,000 रुपये दान दिले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरता काकडा येथील माजी सरपंच ईश्वर वानखेडे, नवनाथ वानखेडे, नागोराव ढोके, प्रफुल्ल वानखेडे, भगवान तायडे, विलास श्रीखंडे, अंबादास वानखेडे, पंकज हाडोळे, दीपक केकाडे, रणजित वानखेडे, गजानन वानखेडे, धम्मपाल तायडे, रवी तायडे, कैलास उमाळे, बाळासाहेब वानखेडे, राहुल वानखेडे, भीमराव आठवले, नंदू ढोके, भीमराव तायडे, विजय गवई, फुलचंद वानखेडे सह सिद्धार्थ नवयुवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले। त्याचप्रमाणे काकडा येथील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व पंचक्रोशीतील नागरिक, संविधान प्रेमी, धम्म उपासक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भिक्खू तहनकर यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकर सह मुख्य संपादक मनोज मिळे, अमरावती। काकडा या ठिकाणी विश्व शांती बौद्ध विहार याची आज स्लॅबचं काम सुरू आहे। आज या ठिकाणी पूजनीय भंते यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी काही दानदाते आलेले आहेत। या ठिकाणी त्यांनी दानसुद्धा दिलेलं आहे, कारण की बुद्धाचा धम्म हा दानातून वाढलेला धम्म आहे। आणि दान म्हणजे काय, तर दान म्हणजे विचाराचं दान, श्रमदान, असे विविध प्रकारचे दानाचे प्रकार येतात। 10 प्रकारचे आहेत आणि त्यापैकीच एक धम्मदान म्हणून जे दान आज या ठिकाणी लोकांनी दिलेलं आहे ते धम्मदान म्हणजे आर्थिक दान। तर माझ्यासोबत आहेत सर्वांना जय भीम। विश्वशांती बुद्धविहार काकडा इथं हा प्रोजेक्ट पाहून खूप शांती वाटली। विशेष हा प्रोजेक्ट अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे आणि माझं आव्हान आहे, मी CA नागपूर, की या बुद्धविहारासाठी सर्वांनी आपल्या परीने दानप्रमिता पार पाडावी अशी मी अपेक्षा करतो। बोंडे सरांनी जेव्हा जमीन दिली तेव्हा अक्षरशः आम्हाला असं वाटलं की खरोखर आज जर बोंडे सरांनी जर जमीन दान दिली तर येणाऱ्या भविष्यात काकडा या पंचक्रोशीत विहार झाल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही ठरवून आज खूप त्या पंचक्रोशीत आनंद झाला। माजी सभापती देवेंद्र भाऊ पेटकर, आपण या ठिकाणी आलात, आपल्याला काय वाटते, म्हणजे नेमकं कसं वाटलं आणि हे जे विहार बनत आहे आपण याबद्दल काय सांगाल? निश्चितच या विहाराच्या भूमिपूजन सोहळ्याचं उपस्थित राहण्याचं भाग्य मला गेले 8 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी लाभलं। अत्यंत मनस्वी आनंद झाला। बुद्धविहार या पंचक्रोशीमध्ये अचलपूर तालुक्यामध्ये नव्हे तर अमरावती जिल्ह्यामध्ये इतकं सुंदर वास्तू या ठिकाणी होते आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे। परंतु हे बांधकाम करत असताना सभोवतालील पंचक्रोशीतील लोकांना एक देवेंद्र पेटकर माजी सभापती या नात्यानं मी आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त भरीव योगदान अर्थस्वरूपामध्ये, श्रमदानामध्ये जे जे होईल शक्य ते दानकड हाताने या ठिकाणी मदत करावी। धन्यवाद।
त्याचप्रमाणे या ठिकाणी जे महिला आहेत या महिलेने सुद्धा या ठिकाणी दान दिलेलं आहे. ताई, आपलं नाव काय? नीता नामदेव सोनवणे. आपण या ठिकाणी आलात, आपण या ठिकाणी दान सुद्धा दिलेलं आहे. किती दान दिलं आपण? 5 लाख. 5 लाख दान दिलं आहे. टाळ्या वाजवून यांचं स्वागत करा. आणि आपण हे दान दिलं तर आपल्याला काय वाटतं, आता मनात फिलिंग काय वाटते आपल्याला? खूप छान वाटते. माझी हे असं होती. आपण सरपंच आहेत, काय सांगाल आपण या दानाबद्दल किंवा या विहाराबद्दल? मी श्रीकांत अपाले, संचालक महात्मा फुले बँक. आज जो माननीय खासदार साहेबांच्या हस्ते हा सोहळा पार पडला, या सोहळ्यानिमित्त मी सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा देतो. आणि येथील जे दाते आहेत या विहारासाठी दान करणारे, मी सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक श्री राजूभाऊ बोंडे यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी इथे आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि त्याचमुळे हा भव्य दिव्य इमारतीचा कार्यक्रमचं इथे बांधकाम होणार आहे. तरी मी सर्व गावकऱ्यांना आणि येथील पंचक्रोशीतली सर्वांना मी आवर्जून विनंती करतो की त्यांनी सरळ हाताने इथे आपलं दान करावं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं जे काही विहाराला मदत लागेल त्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. जगाला युद्ध नको बुद्ध हवा आणि शांती हवी, याच विहाराचं नाव विश्वशांती आहे. जगाला बुद्धाने जी शांती निर्माण केली त्याच आधार हे आपल्या विहाराचे अध्यक्ष आहेत सन्माननीय सुनील भाऊ सदांशिव. आपण हे नाव आपण कसं सुचलं आणि आपण या परिसरामध्ये नेमकं विहार का करावं हे तुम्हाला काय कल्पना सुचली आणि बोंडे साहेबांना सुद्धा का सुचली? भगवान बुद्धाच्या काळात भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी अज्ञान राहायचं त्या त्या ठिकाणी पोचत होते आणि तेथील जे दुःखी लोक आहेत त्या दुःखी लोकांना दुःखमुक्त करण्याचं काम बुद्ध करत होते. त्याच प्रकारचं काम आपल्या एरियात जे लोक आहेत जे बौद्ध आहेत परंतु जे अनुसरण पाहिजे ते अनुसरण नसल्यामुळे ते दुःखातच खितपत आहे. परंतु बोंडे सरांनी जे दान दिलं त्यांच्या माध्यमातून या परिसरातील जे धम्मावर आरूढ असलेले लोक जे आहेत ते धम्मावर आरूढ व्हावे आणि त्याकरता सरांनी दिलेलं दान जे आहे हे फार योग्य दान आहे. आणि या माध्यमातून नेमकं आज काय झालं? हा आजचा जो भाग आहे आणि या ठिकाणी जे 80x80चं जे कंस्ट्रक्शन आहे जे विहाराचं, या विहारामध्ये जे प्रोग्राम आहेत बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये जे 10 पॉईंट प्रोग्राम दिलेले आहेत त्या 10 पॉईंट प्रोग्राममधील बरेचसे प्रोग्राम जे लोककल्याणाचे आहेत, विद्यार्थ्यांना दिशा देणारे आहेत, मेडिटेशन आहे, सर्व समाजाचं विश्लेषणात्मक अभ्यास आहे, ह्या सर्व गोष्टी या विहारातून होणार आहे. आणि आजच्या या विहारामध्ये जे स्लॅबचं जे पूजन होतं ते पूजन आज माननीय जे आपल्या अमरावती जिल्ह्याचे खासदार आहेत बळवंत भाऊ आणि ज्यांनी स्वतः आजारी असल्यानंतरही गंभीर असा आजार असल्यानंतरही ज्यांनी आपल्या मेहनतीचे 5 लाख रुपये दिले, ज्यांच्यामुळे आम्ही आज हा स्लॅब टाकू शकून राहिलो, त्यांच्याचमुळे आम्ही हे जे काम आहे, काय नाव त्यांचं? नीताताई सोनवणे, ज्यांनी हे दान दिलं आणि त्या दानामुळेच हा स्लॅब हे विहाराचं काम पूर्णतः जात आहे. यानंतर हे जे दानदाते आहेत, खऱ्या अर्थानं जे दानदाते आहेत ही जमीन त्यांनी दिलेली आहे, रोडवर जमीन आहे, करोडो रुपयाची जमीन आहे आणि त्यांनी जे मोठं हृदय मोकळं करून धम्माला दान दिलं. ओबी समाजाचे जे व्यक्ती आहेत, आपण काय सांगाल सर, आपण आपल्या मनात हा विचार कसा आला आणि आपण का म्हणावं की दान दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की प्रत्येक गावामध्ये विहार असावं आणि त्या विहारातून पात्र माणूस ज्याच्यामध्ये शीलपालन करण्याची पात्रता निर्माण व्हावी आणि त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो संदेश आहे तो प्रत्येक माणसाला द्यावा आणि जगामध्ये शांती नांदावी, हा बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन होता. आणि मी बाबासाहेबांचा फॉलोअर असल्यामुळे आणि मी बाबासाहेबाचं सर्व माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी बाबासाहेबाचं कार्य जाणलं म्हणून मी बाबासाहेबाला मानतो. आणि मलासुद्धा असं वाटलं की मीसुद्धा काहीतरी बाबासाहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस माझा जन्मसुद्धा नव्हता, परंतु आता मला बाबासाहेबांनी जे आपल्यावर अनंत उपकार केले आहे मानवता समाजावर, तर ते उपकाराची तर परतफेड होऊ शकत नाही. पण माझासुद्धा त्याच्यामध्ये दुःखमुक्तीच्या कामामध्ये किंवा भारताचं जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान लोकांपर्यंत पोहोचण्याकरता हा माझा संकल्प होता. आणि तो संकल्पपूर्तीचं काम या परिसरातले जे काही दानदाते आहेत त्यांनी पूर्ण केलं आहे. आणि याच्यामध्ये आमचे अंजनगाव येथील माजी विस्तार अधिकारी तेलमरे साहेब, नीताताई सोनवणे,
त्याचप्रमाणे सुनील भाऊ सदाशिव यांची खूप मोठं कौशल्य वापरून त्यांनी हे एवढं मोठं बुद्धविहाराचं कार्य आणि यशस्वी करत आहेत. त्यामुळे त्या कार्याला पूर्ण करण्यासाठी परिसरातली जे काही दानदाते असतील त्यांनीसुद्धा मदत करावी ही आमची सर्वांची इच्छा आहे. या ठिकाणी आज जे काही या ठिकाणी स्लॅबचं फार मोठं उद्घाटन झालेलं आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे. फार मोठं हे स्लॅब आहे आणि ग्रामीण भागातील हे सर्वात मोठं विहार आहे आणि विश्वशांती खऱ्या अर्थाने या भागामध्ये बुद्धाचे विचार हे प्रत्येक जातीला मानवाला कल्याणाचे विचार आहेत आणि ते या ठिकाणी मिळणार आहेत. आणि माझ्यासोबत आहेत तेलमोरे साहेब. सर, आपण या ठिकाणी जे दान दिलं आपल्याला काय फिलिंग वाटते, मनातून काय वाटते, कसं वाटते? चांगलं वाटते. चांगलं वाटते. हो. म्हणजे धम्माचं जे दान दिलं त्यांना चांगलं वाटते, यामुळे त्यांनी दान दिलेलं आहे. मेडिसिन हॉलसुद्धा मोठ्या प्रमाणात बनणार आहे, अभ्यासिकासुद्धा बनणार आहेत, विविध प्रकारचे या ठिकाणी प्रोग्रामसुद्धा चालणार आहेत, अभ्यासिका आणि अनेक प्रकारचे प्रोग्राम चालणार आहेत. माझ्यासोबत आहेत मेश्राम सर आणि धम्माड. आपण काय सांगाल सर? एवढं मोठं विश्वशांती बुद्धविहार इथं बांधण्यास सुरू आहे. प्रत्येकाने आपापलं योगदान आपल्या परीनं नव्हे तर मोठं योगदान करून याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा आणि हे विहार लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याकडे लक्ष देऊन आपण दानात जास्तीत जास्त भर घालावा एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. सब्बदानंग धम्मदानंग याचा उद्देश असा आहे की आपण काहीतरी जीवन जगत असताना जे काही कमवतो त्यातला 20वा भाग हा धम्मासाठी दान केला पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी जे काही उपस्थित आहे यांनी ते दान दिलेलं आहे आणि यांची अध्यक्ष आणि सचिवांचे आग्रह आहे की आपण जे जीवन जगतो आहे, आपण ज्या मुलाबाळासाठी जीवन जगतो आहे, या समाजासाठी जीवन जगतो आहे, आपलंही कर्तव्य आहे की आपण काहीतरी दान दिलं पाहिजे. आणि या दानाच्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी हे फार मोठं विहार निर्माण झालेलं आहे. मी मनोज मेळे, भोजन न्यूज टुडेसाठी अमरावती.